काय मग झाली का तुमची भाजी बनवून? तर बोगीची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल आणि हळद मिठामध्ये सगळं भाजी आपल्याला शिजून घ्यायची. हरभरे, वाटाणे, घेवडा, पावटा, एक बटाटा, वांगा घेतलेत, गाजर, बोरं, शेंगदाणे, वालपापडी घेतलीत आणि 2 ते 3 बोरं घेतलेत आणि अर्धा पेरू इथं कट करून घातले. 2 ते 3 मिनटं वाफेवर भाज्या होऊ द्यायचे. मीठ घालायचं, पाणी न टाकता शिजवून घ्यायचं. आता वाटण्यासाठी 1 ते 2 कांदा घेतले, चांगलं खरपूस भाजून घ्यायचे. अर्धी वाटी खोबऱ्याचं किस आणि पांढरे तीळसुद्धा भाजून घ्यायचे. त्याने भाजीला चवदारही चांगली लागते आणि घट्टपणाही चांगला येतो. त्यात आपल्याला आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून वाटण तयार करून घ्यायचे. आता तोपर्यंत भाज्या पण मस्त आपल्या शिजल्या गेल्यात. लगेच त्या भाज्या काढून घ्यायच्यात. दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल थोडं जास्तच घालायचं. जिरं मोहरीची फोडणी करून घ्यायची आणि वाटलेलं वाटण घालायचं. 3 ते 4 मिनटं मसाला परतून घ्यायचा. घरातलेच कोरडे मसाले घालायचे. थोडंसं गरम पाणी घालायचं म्हणजे तेल सुटेपर्यंत. शिजवलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आणि घरातल्या व्यक्तीप्रमाणे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. जेव्हा तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही भाजी बनवा. 3 ते 4 मिनटं भाजीला चांगले गदकू द्यायचे. तोपर्यंत साईडला आपली भाकरी पण होते. तर बाजरीच्या भाकरीमध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार म्हणजे छान लागते. अजून पांढरी तीळ टाकून भाकरी ही आपल्याला बनवून घ्यायची. तुम्ही वरतून पण घातले आणि खालून पण तीळ लावले म्हणजे दिसायला पण चांगला दिसते आणि अगदी पौष्टिकसुद्धा आहे. आपल्या ह्या भाज्या आपण नेहमी तर काय करते मग कधी सणावारालाच एक भाजी केली जाते. एवढी छान आणि पौष्टिकसुद्धा आहेत. तर माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा. त्यासोबत आपली भाजी, भाकरी, वड्या ठेवल्यात, पांढरे तीळ घातलेत. मस्त आपली भाजी तयार आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तो म्हणतो बाय.